पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडी, खोकला, ताप या रुग्णांच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. नेमक्या या रुग्णांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ नेमकी का झालेली आहे? या आजाराचं प्रमाण नेमकं का वाढतंय हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर अविनाश भोंडवे सर आहेत. सर, आपण बघतो की काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये सर्दी, खोकल्याचे जे रुग्ण आहेत त्यांच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. बरोबर. फक्त गेल्या काही दिवसांमध्येच नव्हे तर गेल्या काही महिन्यांपासून या रुग्णसंख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. याच्यामध्ये हे मुख्यत्वे आपण पाहिलं तर श्वसन संस्थेचे आजार आहेत. याची जी कारणं आहेत त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या 2-3 महिन्यापासून, विशेषतः गेल्या 15-20 दिवसामध्ये तर जे बदलतं वातावरण आहे, म्हणजे कडक ऊनही पडतं, त्यानंतर ढगाळ हवामान असतं, पाऊसही पडतो, रात्री थंडीसुद्धा असते. या प्रकारचं वातावरण असल्यामुळं हे श्वसन संस्थेचे जे विषाणू आहेत, व्हायरसेस आहेत, यांची संख्या खूप वाढलेली असते. आणि त्यामध्ये असं होतं की बऱ्याचदा ह्या गोष्टींची काळजी घेतली जात नाही आणि त्यामुळं अनेक प्रकारचे, अगदी कोविडचे सुद्धा काही व्हेरियंट अजूनही सापडत आहेत. तर या सगळ्या गोष्टींमुळं सर्दी होणं, सर्दी खोकल्यानंतर त्याचा खोकला होणं, ताप येणं, ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात चालू आहेत. दुसरं महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे प्रदूषण. पुण्यामध्ये गेल्या काही दिवसात, काही महिन्यामध्ये ज्या पद्धतीने गर्दी वाढतीये, ज्याप्रमाणे वाहनांची संख्या, बेशिस्त वाहनांची संख्या, ट्रॅफिक जॅम हे जे होतं याच्यामधून जे प्रदूषण निर्माण होतंय त्यामुळेही हे आजार वाढत आहेत. याचबरोबर एका पाहणीमध्ये असंही लक्षात आलं की जी मेट्रोची कामं चालू आहेत, जी मोठमोठी बांधकामं चालू आहेत, याच्यामध्ये जे काही सिमेंट किंवा इतर गोष्टींचा जो सूक्ष्म कण हवेत पसरतात त्यामधूनही या प्रकारचे आजार नक्कीच वाढत आहेत. तर पुण्यामध्ये आज आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हे बाहेर काम करणारे मुलं, विद्यार्थी, नोकरदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. आणि अशा अधूनमधून पडणाऱ्या पावसामध्ये भिजणं, अंगावर कपडे वाळवणं, अशा प्रकारचं दुर्लक्षही केलं जातं आणि त्यामुळं हे आजार वाढतात. आणखीन एक छोटी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याकडं एक अशी पद्धत आहे की सर्दी असो, ताप असो, खोकला असो, कामावर जायचं किंवा मुलांना शाळेत किंवा मुलांनी कॉलेजात जायचं, कारण नाही तर मग त्यांच्या उपस्थितीवर प्रश्न येतो. आणि त्याच्यामुळं अर्धवट बरे झालेले असे जे पेशंट्स किंवा रुग्ण हे कामावर जातात, बाहेर जातात, मुलं शाळेत जातात, कॉलेजात जातात. त्यामध्ये त्यांचा आजार तर लांबतोच, पण त्यांच्या या खोकल्यामधून ह्या आजाराचे जे विषाणू आहेत हे आजूबाजूला पसरतात आणि ही साथ अजून मोठ्या प्रमाणात वाढते. सर, पाहतोय की हे सर्दी खोकल्याचे जे रुग्ण आहेत ते सर्वाधिक जर पाहिलं तर लहान मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा खोकला होतोय. त्याचं कारण काय? अ, कुठलेही 5 वर्षापेक्षा जी लहान मुलं असतात त्यांची जी प्रतिकार शक्ती असते ही पूर्णपणे तयार झालेली नसते. तरी सुद्धा आपण आता अनेक प्रकारची जी लसीकरण करतो त्यामुळं काही महत्त्वाचे आजार हे होत नाही. परंतु हे जे सर्दी खोकल्याचे ताप आहेत, हां, तर याच्यामध्ये मात्र या मुलांना त्याचं इन्फेक्शन लगेच होऊ शकतं, कारण प्रतिकारशक्ती पूर्ण डेव्हलप झालेली नसते. दुसरं एक कारण की अनेकदा म्हणजे पेडियाट्रिक असोसिएशनने सांगितलेलं आहे की मुलांना फ्लू व्हॅक्सिन दरवर्षी द्या. पण हे इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन हे खूप कमी प्रमाणात घेतलं जातं आणि त्याच्यामुळं हे जे श्वसन संस्थेचे जे आजार आहेत त्यांच्या विरुद्धची जी प्रतिकारशक्ती ह्या मुलांमध्ये पूर्ण तयार होत नाही. त्यामुळे हे मोठ्या प्रमाणात लहान मुलांमध्ये आढळतात. त्याचबरोबर हे इतर जी आपण मुलांची काळजी घेतली पाहिजे की विशेषतः त्यांना गार हवेत न नेणं, गर्दीमध्ये न नेणं, या गोष्टी सुद्धा पाळल्या जात नाहीत आणि त्यामुळं लहान मुलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसतो. पालकांनी नेमकी काय काळजी घेणं गरजेचं आहे लहान मुलांच्या संदर्भामध्ये? एक लक्षात घ्या की नुसती सर्दी झाली म्हणून वरवर औषध देऊ नका. मुलाला वॉर्म ठेवा. आपल्या विनाकारण कुठेही गर्दीमध्ये त्याला घेऊन जाऊ नका. त्याचप्रमाणे घरामध्ये जे आहे की व्हेंटिलेशन तर व्हायलाच पाहिजे, परंतु विशेषतः रात्री ज्यावेळेला थंडी पडते, थंड वारे वाहतात, अशा वेळेला संध्याकाळी एक 6 नंतर दारं खिडक्या बंद ठेवावीत आणि सकाळी 9 पर्यंत ती बंद ठेवावी. म्हणजे हा जो हवेतून येणारे विषाणू प्लस ही थंड हवा याच्यामुळे होणारे आजार हे निश्चितच कमी होतात. त्याचबरोबर मुलांना सर्दी जरी झाली तरी औषधं देण्याबरोबर, औषधं द्यायची प्रत्येक वेळेला गरज असते असं नाही, तर मुलांना गरम कपडे घालणं किंवा त्यांची छाती, पाठ, कपाळ हे शेकणं, ह्या गोष्टी सुद्धा खूप आवश्यक असतात. थोडक्यामध्ये त्यांना त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टीने सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात. यामध्ये त्यांना जे आहेत की आजकाल आपण पाहतो की थंड पदार्थ किंवा कोल्ड्रिंक्स याची लहान मुलांनाही खूप चटक आहे, तर त्या गोष्टी टाळाव्यात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे
इम्युनायझेशन शेड्यूल आहे, त्यांचं जे लसीकरणाचं वेळापत्रक आहे, त्यामध्ये जे फ्लूचं व्हॅक्सिन आहे, इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन आहे, हे दरवर्षी जरूर त्यांना द्यावं. अर्थात हे होते डॉक्टर अविनाश भोंडवे. जर पाहिलं तर पुण्यामध्ये काही दिवसांपासून सर्दी खोकल्याचे जे रुग्ण आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आढळताना पाहायला मिळतात आणि विशेषतः यामध्ये जर पाहिलं तर लहान मुलांचं प्रमाण हे अधिक आहे. आणि खरं तर हे जे आता सध्या जे हवामान बदल सुरू आहे आणि त्यामुळे हे सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत आणि त्याचबरोबर पालकांनी सुद्धा हे जे लहान मुलं आहेत त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांना गरम उबदार कपडे देणे आणि त्याचबरोबर सर्दी खोकला होऊ नये यासाठी प्रिकॉशन्स घेणं सुद्धा गरजेचं आहे, असं डॉक्टर अविनाश भोंडवे सरांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते.